संरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य अर्थात ध्येय वाक्य आहे। संरक्षणाय म्हणजे सज्जनांचे, चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि खलनिग्रहणाय दुर्जनांचा, वाईट प्रवृत्तींचा नाश किंवा नियंत्रण करणे असा होतो। याचाच प्रत्यय मिरज शहरात आला। स्वतःचा जीव धोक्यात घालून महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर यांनी एसटी चालक परमेश्वर लामताणे, वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांचा जीव वाचवला। त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी अब्दुल्ला पटेल व सैफुल्ला पटेल यांच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान स्वतःचा जीव धोक्यात घालून चालक आणि वाहकांचा प्राण वाचवणाऱ्या पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर यांचा मिरज एसटी आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मिरज आगाराच्या वाहतूक निरीक्षक अश्विनी माने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शाहिद भोकरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मोहन कल्याणकर, अर्जुन बडे, कानिपनाथ केदार, वैजनाथ फुंदे, सरफराज भोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सरगर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले। यावेळी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे उपस्थित होते। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर नशेत धुंद असलेल्या दोघांनी कोल्हापूर जालना एसटी बस अडवून चालक व वाहकाला बेदम मारहाण केली। बसच्या काचा व समोरील भागाची तोडफोड करून धारदार हत्याराने चालक वाहकासह भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्यात आला। या घटनेत एसटी चालक परमेश्वर लामताणे, वाहक महादेव बाबासाहेब शिंदे, राहणार उपळाई, तालुका माढा, जिल्हा सोलापूर व पोलीस कर्मचारी कोंडिबा सुब्राव सरगर हे जखमी झाले। पोलिसांनी अब्दुल्ला पटेल व सैफुल्ला पटेल या दोघा सख्या संशयित भावंडांना ताब्यात घेतले। मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हल्ल्याची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस आणि मिरज शहर पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले। जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक अजय कोकाटे, किरण चौगुले, संजीव झाडे, संदीप शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयास भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या होत्या। पोलिसांचं जे वाक्य आहे सदर रक्षणाय खलनिग्रहणाय, या वाक्याचा आज पुरेपूर त्यांनी सदुपयोग करून त्या वाक्यात प्रचिती झालेली आहे। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की दोन नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर हल्ला चढवला, कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे, फक्त त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना दोन इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे। अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने, आम्ही दोघं या ठिकाणी आज या ठिकाणी आहे।